उद्या काय या संजोगच्या मध्ये चुकीचं आहे. ऑप्शन आहे रात्री. उद्या तुम्ही 4 तारखेला कोणत्या मॅच आहेत? जेपीएल आहे. हा? जेपीएल आहे. जीपीएल आहे परत. 4 तारखेला ऍटलीस्ट फोन आलता मला काल. दसकार प्रीमियर लीग. दसका प्रीमियर लीग आहे परत. शनिवार रविवार आहे ना? हा. मग ते कोण आयोजक आहे? राहुल ठाकूर. त्याला सांगायचं 4 तारखेला येईन म्हणून. आणि मला काल फोन केला पण मी हॉस्पिटलला होतो. बेस्ट ट्रॉफी रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल चषक 2025 या दुसऱ्या दिवसामध्ये दुसरा सामना. एका बाजूला सिद्धिविनायक भिंगारी, दुसऱ्या बाजूला श्री सद्गुरु सिमेंट सप्लायर पारगाव या दोन संघादरम्यान होणारी एक बलाढ्य लढत. दोन्ही संघ पनवेल तालुक्यातून येत आहेत. दोन्ही संघाचं नाव देखील फार मोठं आहे आणि दोन्ही संघामध्ये खेळाडू देखील फार मोठे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कुणाल नाईक आणि साहिल मिसाळ ही ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. तर गोलंदाज प्रफुल्ल मोकल पारगाव संघाकडून पहिला गोलंदाज. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. मांडरट्टी पॉवर प्ले मध्ये आलेला हा पहिला गोलंदाज. लेट्स प्ले फर्स्ट बॉल. पहिला बॉल लोवर फुल टॉस आहे. डीप लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. वन बाउन्स ओव्हर द रूप, 4 धावा. पहिला बॉल जर आपण पाहिला तर लोवर फुलटॉस आहे. फुलटॉस बॉलवर फक्त दिशा दिली आहे, टायमिंग साधलाय, 4 धावा प्राप्त झाल्या. पुढचा बॉल वेगानं बॅटचा फ्लो पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. अगदी एखाद्या बॉलवर तुटून पडावं ना तितक्या वेगानं बॅटचा फ्लो आपल्याला पाहायला मिळाला. तितक्याच जलद गतीनं आणि चपलाईनं टाकलेला बॉल प्रफुलच्या हातामधून. फार मोठा अनुभव त्याच्याकडे आहे. डाबं उजवं कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. बऱ्याचदा दोन्ही खेळाडू आमने सामने खूप वेळा सामन्यांमध्ये आपण पाहिले असतील. दोन खेळाडूंमध्ये बिग बॅटल आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझर्व मध्ये खेळाडू त्या ठिकाणी पळतोय. चेंडू उचलला जाईल, थ्रो केला जाईल. दुसऱ्या धावेसाठी पलटवार आहे. पाहता क्षणी दोन्ही धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. सिंगल डबल्स या धावांकडे देखील जास्त कल दिला जाईल कारण कुणाल नाईक मैदानावर आहे. नियमितपणे कुणाल नाईकच्या खेळ आपण बऱ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये पाहिल्यात. या टुर्नामेंट मध्ये देखील पॉझिटिव्ह अप्रोच न फुलटॉस बॉल आहे. दिशा दिली आहे. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये जातोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय खणखणीत षटकार.
फलंदाजीला करतात बरेच जण लाईक, त्याचं नाव आहे कुणाल नाईक. ताबडतोब फलंदाजी सुरू आहे. पहिल्या बॉलवर चौका, दुसऱ्या बॉलवर आपण त्याला डॉट होताना पाहिलं, तिसऱ्या बॉलवर डबल्स आली आहे आणि चौथ्या बॉलवर षटकार. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणारा हा खेळाडू प्रफुल्ल सध्या घडीला थोडासा दबावामध्ये असेल. पुढचा बॉल यावेळेस अतिशय बन्नाट वेगानं फलंदाजाला पूर्णपणे हेरलाय, पण यावेळेस ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आणलेत. वाईट बॉल सांगितलाय. अवांतर धावेमध्ये या ठिकाणी जोड होईल. धावसंख्या टोटलची जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावर. 13 धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल यावेळेस स्टिअर केलंय, फक्त दिशा दिली आहे. वाईट यॉर्कर बॉलला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. परफेक्ट टायमिंग होतं. चेंडू चालय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. ही त्याची ओळख आहे आणि हीच ओळख पुढे घेऊन या दसकाच्या मैदानावर देखील कुणाल नाईकची अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस सकवलाय. धावचीची संधी होती. डेंजर एंड कडे कुणाल पळत होता, परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये आलाय. पहिलं षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. आपण पाहतोय सुधीर तांडेल चषक 2025 कालच्या दिवसामध्ये अर्पित जसकार संघ फायनल मध्ये पोहोचला होता. आजच्या दिवसामध्ये अर्पित जसकार संघासोबत कोणता संघ असेल, कारण या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक नाही आहे, चतुर्थ क्रमांक नाही आहे. 2 ट्रॉफ्या, 16 संघ आणि परफेक्ट लॉर्ड्स देखील आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय. म्हणजे सकाळी दांडा विपक्ष बंगारपाडा, तदनंतर चालू सामना आपण पाहतोय भिंगारी विपक्ष पारगाव, तदनंतर येणारा जाणता राजा दादर व मिथुन 11 दादर विपक्ष दिवा कोळीवाडा आणि तदनंतर शेवटचा साखळी सामना असेल वैशाली स्पोर्ट्स बाग 11 तळोजा विपक्ष जीवदानी बामणडोंगरी. आज रायगड मधील नामवंत संघ जसकारच्या मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. का असू नये, कारण ही ट्रॉफी देखील एका नामवंत खेळाडूच्या नावानं भरवली जाते, ज्या खेळाडूनं संपूर्ण विश्वामध्ये आपल्या जादुई गोलंदाजीनं आपलं नाव कमावलं, जसकारचं नाव मोठं केलं, उरणचं नाव मोठं केलं. अखाती देशामध्ये आपल्या जादुई गोलंदाजीची जादू पेश केली आणि आज अखेरकार तो तारा जेव्हा निखळला ना, त्या निखळत्या ताराच्या काही आठवणी आपण आज या त्यांच्या स्मृतीच्या निमित्तानं, या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं जाग्या करत आहोत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय भूषण पाटील. भूषण टू कुणाल हा बॅटल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. स्विच करण्याचा प्रयत्न केलाय. आडव्या हातानं निश्चितपणे रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला. पूर्णपणे जागेमध्ये आला नव्हता, चेंडूच्या मेरिट मध्ये नव्हता, लेन मध्ये नव्हता. शरीराचा भेद घेणारा बॉल, लोवर फुलटॉस बॉल, लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव या ठिकाणी जोडली जाईल. सिंगल डबल्स वर अधिकचा भर आहे, कारण कोणताही बॉल डॉट्स गेला नाही पाहिजे. एक वेळ उद्देश कुणालचं नियमितपणे आपण पाहतो. बरेच सामने निसटते पराभव ज्यांना आपल्या बाजूनं वळवलेत, ती खासियत त्याची आहे, ती ताकद त्याची आहे. अगदी दिसायला ही मूर्ती लहान आहे, पण क्रिकेटच्या या पटलावर त्याची कीर्ती महान आहे. आणि असा एक महान खेळाडू सध्या या जसकारच्या मैदानावर खेळतोय. फुलटॉस बॉल आहे, लॉंग ऑफच्या दिशेनं कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. जमिनीला गरंगळत जाणारा चेंडूवर 1 धाव या ठिकाणी मिळते. एका धावेनिशी धावा पुढे जातील. धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. मला वाटतं साहिल याला 8 चेंडूंची वाट पाहावी लागली आहे स्ट्राईक एंडवर येण्यासाठी. साहिल मिसाळ ऑन स्ट्राईक. गोलंदाज आपण पाहतोय भूषण पाटील. रत्नेश्वरी टेम्पल एंड कडून गोलंदाजीची जबाबदारी धुरा त्यानं सांभाळली आहे. पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका आहे. ज्या दिशेनं क्षेत्ररक्षक लावलेत ना, त्या दिशेनं गोलंदाजी होते. याचा अर्थ गोलंदाजाकडे असणारा पुरेपूर अनुभव, त्याच्याकडे असणारा आत्मविश्वास, त्याच्याकडे असणारी जिद्द, या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. तर मागील 2 चेंडू ज्या ठिकाणी आपण खेळाडू लावलेत ना, त्या ठिकाणीच चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजाला कोणतीही संधी नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये
काहीसा धाबांवर थोडासा आळा बसवला या गोलंदाजानं. पुढच्या बॉलची फेकी केली जाईल. तदवर आपण पाहतोय थोडासा व्यत्यय अधूनमधून या गाड्या जसकरच्या मैदानावर तुम्हाला येताना पाहायला मिळतील. यावेळेस चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. गती परिवर्तन पाहायला मिळालं. अगदीच यावेळेस कुठल्याही पद्धतीने फलंदाजाला फॉलो केलेलं नाहीये. ज्या मेरिटमध्ये ज्या लेन मध्ये फलंदाज खेळतोय त्याच्यापासून काही लांब हा चेंडू फेकलाय आणि अतिशय चांगला बॉल. पुढच्या बॉलची फेकी केली जाईल. यावेळेस गती आहे, परंतु गती सोबत लेग कटर देखील बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. हे विश्लेषण आहे गोलंदाजीचं. पहिल्या बॉलवर लेग बायच्या माध्यमातून 2 धावा आल्या, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर सिंगल, चौथा आणि पाचवा बॉल सलग 2 बॉल डॉट. म्हणजे पहिल्या षटकामध्ये गेलेल्या धावा दुसऱ्या षटकामध्ये केलेले हे कमबॅक आहे. भूषण पाटील ज्याचं नाव आहे. पुढचा बॉल, यामध्ये चांगला बॉल आहे, स्टिअर केलाय. लॉंग ऑन रिझर्व मध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. थोडासा फंबल पडला. एक धाव पूर्ण केलाय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि पहा भर दिवसा एका धावाची ही चोरी होती, कारण एक धाव अधिक या ठिकाणी मिळणार नव्हती. पण गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. चांगली समय सूचकता दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलं जाईल. 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा येत आहेत. 2 षटकानंतर 24 धावा आल्यात. 12च्या गतीने वाटचाल केली आहे. पहिल्या षटकानंतर गोलंदाज भूषण पाटील यानं आपल्या संघाकरता दिलेले हे कमबॅक होतं. आपण पाहतोय भिंगारी विपक्ष पारगाव या 2 संघादरम्यान चालू असणारी लढत. या दरम्यान प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आपण पाहतोय ज्यानं कला क्षेत्राचा झेंडा जसकार गावातून गाडला आणि आज सोशल मीडियावर ज्यांच्या खूप साऱ्या व्हिडिओज आपण पाहू शकतो असे एक फेमस ड्रमर बॉय अर्थातच निखिल घरत यांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. निखिल घरत यांना आपण विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि इथून आपण सामन्यांचा आनंद घ्यावा ही आपण तुम्हाला विनंती करत आहोत. 2 षटकं 24 धावा. नवीन गोलंदाज नीरज तारेकर. गेली कैक वर्ष रायगडच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पारगावच्या क्रिकेटची दहशत राहिली आहे. फार मोठी नावं आपण पाहिली. सोन्या नऱ्या या 2 खेळाडूंना बरेच खेळाडू त्यांना पाहून त्यांना घेऊन शिकलेले आहेत. आज देखील ते 40+ ची मैदानं गाजवत आहेत. पण त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून बरेच मोठे मोठे खेळाडू पारगाव संघामध्ये तयार होताना पाहिले. यावेळी चांगला बॉल आहे, स्टिअर केलाय. यॉर्कर पद्धतीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहता क्षणी एकाच्या 2 केल्या जात आहेत. हे कौतुक करावे लागतील या दोन्ही खेळाडूंचं. ज्या पद्धतीनं जिथे 1 धाव आहे ना तिथे कुणाल आणि साहिल 2 करतायत. म्हणजे कुठेतरी क्षेत्रक्षणावर दबाव टाकतायत आणि दबाव टाकण्यामध्ये आतापर्यंत चांगलंच यश लाभलंय या दोन्ही फलंदाजांना. पुढचा बॉल, यावेळेस परत एकदा या चेंडूची फेकी परत केली जाईल. फुलटॉस बॉल आहे. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या बाहेर चाललाय. हा खणखणीत प्रॉपर टायमिंग देणारा आणि पूर्ण 6 धावा देणारा षटकार. सहा प्लस संवेदक नो बॉल आहे, म्हणजे अतिरिक्त बॉल मिळेल, अतिरिक्त धाव देखील मिळेल. अगदी आपण पाहतोय पॉपिंग क्रीज ज्या ठिकाणी आहे साईड लाईनच्या बाहेर जाणारा कदाचित पाऊल असावा. तुम्ही क्रिकेटच्या नियमामध्ये बऱ्याच पद्धतीनं नो बॉल या ठिकाणी प्राप्त करू शकता. मग बिमर आहे, ओव्हर स्टेपिंग नो बॉल आहे. तदनंतर एखादा खेळाडू जर 3 पेक्षा अधिक आपण 360 अर्थातच दुसऱ्या पंचांच्या आतल्या बाजूला असतील, म्हणजे डीप फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मध्ये असतील तर तिथेही तुम्हाला नो बॉल घोषित केला जातो. फुल टॉस बॉल आहे. वाईडिश मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावेनिशी धावसंख्या पुढे चालली आहे.
35च्या घरामध्ये आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्यासोबत एक गुढ आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. बऱ्याच चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये ज्यांच्या आवाजाची जादू आपण पाहतो. संयम गरज सर, त्यांचा आवाज आपण संपूर्ण दिवसभरामध्ये ऐकू. यावेळेस स्टिअर केले, फक्त दिशा दिली आहे, चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं 4 धावांकरता. फलंदाजाचं ठरलं, दुसरं षटक हे गोलंदाजाचं ठरलं, परत एकदा तिसरं षटक. फलंदाज या ठिकाणी हावी होत आहेत गोलंदाजांवर. महागडे षटक पाहतोय आपण नीरज तारेकर या गोलंदाजाचं. पुढचा बॉल स्लो बॉल, गती परिवर्तन केली होती, यावेळेस थोडासा फसवा बॉल केलाय. लालच दिली होती फलंदाजाला, परंतु फलंदाजाच्या बॅटचा फ्लो आपण आधी पाहिलाय. इथून मात्र लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव जोडली जाईल. पंचाच्या या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण जेपी आहेत, तदनंतर प्रतीक घरत बिलॉंग करतात अंबिकावाडीवरून. पुढच्या बॉलची फेकी केली जाईल. यावेळी फुल टॉस बॉल आहे, टायमिंग आहे का, एलिव्हेशन नाहीये, हवेमध्ये बॉल, इथे पकडला जाईल पहिला झेल आणि संपतोय कुणाल नाईकचा खेळ. मग खेळणारा, एनर्जेटिक परफॉर्मन्स देणारा कुणाल नाईक मात्र माघारी परततोय. पहिली विकेट या ठिकाणी लाभली या गोलंदाजाला. कोण आले रे नवीन? नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आशिष भिंगारे विपक्ष पारगाव हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. तिसऱ्या षटकाचं काम या ठिकाणी पूर्ण करतोय नीरज तारेकर. थोडासा मार पडला होता सुरुवातीच्या काही चेंडू नंतर आलेला हा ब्रेक थ्रू, थोडासा दिलासा दिला जाईल पारगाव संघाला. तर धावा अतिशय वेगानं झपाट्यानं पुढे चालल्यात. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 39 धावा धाव फलकावर लागल्या जातात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि पहिल्या षटकातील काही चेंडू देखील बाकी आहेत. पुढचा बॉल, यावेळेस गती पाहायला मिळाली आहे, पंचांकडे दाद मागितली गेली आहे आणि चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज नीरजच्या वतीनं फेकला जातोय. अगदी हुशारभूत नजरेनं पाहत राहिलाय खेळाडू. अपेक्षा होती की हा बॉल वाईड असेल, परंतु वाईड देण्यासाठी पंचांकडे तशी कारणं देखील अपेक्षा लागतात. बऱ्याचदा आपण बाहेर जाणारा बॉल हा सहज सोडून देतो. तुम्ही बॉलिंगच्या रिदम मध्ये नसाल, बॅटिंग ऍक्शन मध्ये नसाल तर असणारा बॉल देखील या ठिकाणी निश्चितपणे वाईड दिला जाऊ शकत नाही. 3 षटकं झालेली आहेत. 3 षटकानंतर टोटल धावा आपण पाहतोय 40 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. तीन षटकं 40 धावा. सामना 4 षटकांचा आहे, त्यामुळे निश्चितपणे एका षटकाचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. पुढची बातचीत. चला टीम मीटिंग आता वारंवार करू नका. आधीच आपल्या दोन्ही संघांमुळे सामना उशिरा सुरू झालाय, त्यामध्ये आपण अधिकचा वेळ या ठिकाणी खर्ची घाल तर निश्चितपणे येणारे जे सामने आहेत ते अंधारामध्ये जाऊ शकतात. काली शेवटचा सामना अंधारापर्यंत पोहोचला होता आणि आज कालपेक्षा अधिक एक सामना आहे, त्यामध्ये बक्षीस वितरण आहे. त्यामुळे काही गोष्टी आयोजकांना डोळी जर होऊ नयेत यासाठी तुम्ही सहकार्य करा. 40 धावा झाल्या आहेत. 40 धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 18, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 6 आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्यात 16 धावा. चुकीची दुरुस्ती केली आहे गुणलेखकाकडून. 39 धावांचं लिखाण होतं आणि तदनंतर आपण ते अनाऊन्स केलं.
पण तदनंतर दोन्ही गुणलेखांनी या ठिकाणी पाहिल्यानंतर 40 धावा आपल्या डोळ्यासमोर येतात. 40 धावा धाव फलकावर लागल्या जातील. शेवटचं षटक आहे. शांततेनं सुरू असणारी स्पर्धा. पहिल्या डावाचं विवरण या ठिकाणी आपण पाहतोय. एका बाजूला सिद्धिविनायक भिंगारी आहे, दुसऱ्या बाजूला श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव. दोन संघ आमने सामने या ठिकाणी उभे ठाकलेत. शेवटचं षटक प्रवीण मोकल नावाच्या या गोलंदाजाच्या हातामध्ये आपण पाहतोय. सकाळचं सत्र आहे, अगदी प्रेक्षक कमी संख्येने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, पण दुपारच्या सत्रानंतर या मैदानाची खासियत चहू बाजूने तुम्हाला प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. काटेरी मुकुट घेऊन प्रवीण आलाय. आपल्या कोट्यातील पहिला बॉल. शेवटचं षटक आहे या डावातील इनिंग्स मधलं. फर्स्ट बॉल यावेळेस खोदून काढलाय लॉंगऑफच्या दिशेनं. अतिशय भन्नाट वेगानं बॉल तितक्याच चपलाईनं खेळून काढला होता. ताकदशीर फटका पाहायला मिळाला. एकच धाव मिळतीये. एका धावेवर समाधान प्राप्त करावं लागते. एक पेक्षा अधिक काहीच नाही या चेंडूवर. 41 धावा धावफलकावर लागल्या जातील. 5 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. धावा अधिकच्या कराव्या लागतील. इथून तुम्हाला थोडेसे तुमचे मनसुबे आहेत ते बदलावे लागतील, गिअर चेंज करावे लागतील. कारण पारगाव संघ एक ताकदवर संघ आहे, त्यांच्याकडे फलंदाजी आहे. सध्याच्या घडीला गोलंदाजीने जरी मार खाल्ला असला ना तर तितक्याशा धावा या 4 षटकांच्या सामन्यामध्ये 50 धावा चेस होऊ शकतात. एवढे चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. इथे अपील केला गेलाय. अपील नंतर पंचांचा बोट गेला आभाळाकडे. दुसरी विकेट या ठिकाणी आली आहे. दुसरा ब्रेक थ्रू. विकेट आली आहे जिथे धावांची गरज आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचे आहेत. अशा वेळेस दुसऱ्या बॉलवर आलेली विकेट आपण पाहतोय सुधीर तांडेल चषक 2025 एक शानदार स्पर्धा. दुसरा दिवस आहे, काळाचा दिवस आहे, कीर्तनाचा दिवस आता कालचा संपलाय आणि काळ सुरू होईल. तर जसं जशी ही स्पर्धा पुढे जाईल यामध्ये तुम्हाला मोठे मोठे संघ या ठिकाणी पाहायला मिळतील. यानंतर होणारा सामना आपण क्वार्टर फायनलच्या दिशेने जाऊ. मग त्यानंतर दुपारचं सत्र सुरू होईल. दुपारच्या सत्रामध्ये दादर विपक्ष दिवा कोळीवाडा या 2 संघादरम्यान लढत पाहायला मिळेल. तदनंतर तळोजा विपक्ष बामणडुंगरी या 2 संघादरम्यान देखील लढत पाहायला मिळेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सूरज. यावेळेस खुदून काढ्या बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. सूरज नियमितपणे आपण सूरजला सलामीचा खेळाडू म्हणून पाहिलंय. या घडीला मात्र त्याची पोझिशन चेंज आहे, त्याचा क्रम चेंज आहे. थोडेसे चेंजेस या ठिकाणी निश्चितपणे गोलंदाजाने केले. त्याच्या लाईन लेंथ मध्ये बदल केलाय. कारण मागच्या षटकामध्ये आलेल्या धावा, तिथून चढलेला स्कोर, थोडासा आलेला दबाव, तिथून केलेलं कमबॅक या गोलंदाजाचं आपण पाहतोय. फुल टॉस बॉल आहे, ती दिशा आहे. हे आजच्या घडीला जर या चालू सामन्यामध्ये जर आपण विचार केला ना तर हा कमीत कमी 5 ते 6वा बॉल असेल जो लॉंग ऑफच्या रिझल्ट मध्ये आलाय. तिथे धावा मात्र फक्त सिंगल कन्वर्ट केल्या जात आहेत. ताकदचे स्ट्रोक येतात परंतु गॅप सिलेक्शन असल्यामुळे 1 पेक्षा अधिक काहीच नाहीये. सिंगलवर समाधान. धावसंख्या आपण पाहतोय 43 धावा. पुढचा बॉल. यावेळेस परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर होता. 1 धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. वेगानं थ्रो आलाय, गोळीच्या वेगाने आलाय. अपील केलं जात आहे. काय घडलंय इथे? अजूनही पंच थोडासा वेळ घेत आहेत. मला वाटतं खेळाडू सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये आला असावा. सुरुवातीला मला वाटतं या यष्टीरक्षकाचा हात बेल्सवर लागला होता आणि तदनंतर चेंडू आला असावा. मैदानाच्या बाहेर भवंडर आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला ते तुफान आणावं लागेल. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या होती 24. तिसऱ्या षटकामध्ये 16 आल्या. चौथ्या षटकामध्ये अपेक्षित धावा येत नाहीयेत. मोठी फटके नाही आहेत, चौकार नाहीये, षटकार नाहीये. सिंगल वर काम चाललंय. पुढचा बॉल. आणखी एक यॉर्कर बॉल. कौतुक करावे लागतील गोलंदाजाचे आणि कौतुक करावे लागतील या क्षेत्ररक्षकाचे. जबरदस्त फिल्डिंग केलाय. जिथे कदाचित 2 पेक्षा अधिक धावा आल्या असत्याना तिथे मात्र सिंगलवर समाधान मानावं लागलंय. षटक संपलं जाते चौथं.
चौथ्या षटकानंतर टोटलची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 46 धावांवर. 47 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. आपण पाहतोय भिंगारी विपक्ष पारगाव. 47 धावा भिंगारी संघाच्या गोलंदाजांसाठी माफक असतील का, ते डिपेंड केले जातील का, काय असेल या सामन्याचं चित्र आपण चोरूया तत्वर एक घेऊया डीजे ब्रेक. बॉक्स मध्ये मी सुरुवातीला विनंती करतोय आदरणीय श्री रोहितदादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते एका अशा कलाकाराचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. काम कोणतेही असू द्या, क्षेत्र कोणतेही असू द्या, प्रामाणिक मेहनत असेल, जिद्द असेल आणि तुम्ही जे काम करताय ना त्याच्यावर जर तुमची प्रेम आणि आस्था असेल तर त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही मोठं होऊ शकता. असाच एक कलाकार आपल्या गावातून बँड मधून केलेली सुरुवात आज हस्तगत कला इंडस्ट्रीमध्ये ड्रमर निखिल हे नाव फार परिचित झालंय. सोशल मीडियावर ज्यांच्या व्हिडिओ मिलियन मध्ये देखील जाताना आपल्याला पाहायला मिळतात असे सुप्रसिद्ध ड्रमर वादक निखिल घरत यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. आपल्या गावचा कलाकार एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना सन्मान या ठिकाणी समर्पित करूया. वादन क्षेत्रामध्ये निखिल ड्रमर आज मोठ्या मोठ्या इव्हेंट्स मध्ये, मोठ्या मोठ्या ऑर्केस्ट्रामध्ये ज्याच्या कलेची जादू आपण पाहतो, बोटांची जादू पाहतो आणि वेगळ्या शैलीचा हा कलाकार आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. तदनंतर सन्मान्य अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय आमचे मित्र उच्च शिक्षण घेतल्यानंतर वकिली क्षेत्राची सनद प्राप्त केली. सनद प्राप्त केल्यानंतर आज समाजाला न्याय देण्यासाठी सातत्याने धडपडणारे आमचे वकील अर्थातच ऍडव्होकेट किशोर पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये या. चला सलामीची जोडी जाऊ द्या. अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय ऍडव्होकेट किशोर पाटील सरांचा होणारा सन्मान. बऱ्याच स्पर्धांमध्ये, बऱ्याच इव्हेंटमध्ये त्यांची देखील उपस्थिती आपण पाहतो, त्यांचं सहकार्य पाहतो, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पदराची शाल आहे, सन्मानाची शाल आहे, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ तर या स्पर्धेच्या निमित्तानं दिली जाते गोड आठवण भेट. हा सन्मान त्यांना समर्पित केला जातोय. चला सलामीची जोडी आतमध्ये जाईल. तद्वर इथे झालाय पहिला डाव घोषित. 4 षटकामध्ये 24 चेंडूचा खेळ आपण पाहिला. 24 चेंडू नंतर धावसंख्या आपण पाहिली 46. 47 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. हे टार्गेट फलंदाजांना डोईजड होईल की मग या धावा चेस केल्या जातील, पाहूया एका क्षणात येत्या काही मिनिटात या सामन्याचा निकाल. पण तद्वर आपण भाषेमध्ये आणि आवाजामध्ये बदलाव करतोय. आवाज आपल्याला ऐकायला मिळेल या उरणचे एक रायझिंग स्टार. मी म्हणेन की मोठ्या मोठ्या इव्हेंट्स मध्ये, आपल्याला मोठ्या मोठ्या प्रतियोगितेमध्ये ज्यांचा आवाज ऐकायला मिळतो, संयम घरत सर यांच्या आवाजाकडे आपण जाऊया. थँक्यू सो मच अतिशजी पाटील सर यांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. आणि स्पर्धा आपण पाहताय रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल चषक झस्कार 2025 चे महापर्व आणि अंतिम दिवस आहे. त्यामुळे खेळाडूंना आम्ही वारंवार अलर्ट करतोय, खेळाडूंना वारंवार त्या सूचना देतोय की वेळेवरती पोहोचा आणि फायनल डे आज अतिरिक्त एक सामना देखील आपल्याला पूर्ण करायचा आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा. मॅचचा विचार केला तर हा सामना 4 षटकांचा यासाठी खेळवला कारण खेळाडू दोन्ही टीमचे उशिराने पोहोचले. श्री सिद्धिविनायक भिंगारी टीम टॉस जिंकला आणि प्रथमतः त्यांना बॅटिंग करावी लागली कारण काही खेळाडू उपस्थित नव्हते. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव चांगली बॉलिंग राहिले. 4 ओव्हरमध्ये 46 दिल्यात आणि 47 धाव संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये पूर्ण करायचा. रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल यांच्या नावाची डंका वाजवणारी स्पर्धा, उरण तालुक्यातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा. बऱ्याच ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत परंतु या स्पर्धेचा आज सर्वाधिक मोठा पोल, कारण खऱ्या अर्थानं मोठे मोठे खेळाडू आज आपण या प्रतियोगितेमध्ये पाहतोय. त्याच्यानंतर विनर वर्सेस विनर निर्भेद स्पोर्ट्स केगाव संघानं पहिला सामना जिंकलाय आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ त्यांच्या विरोधात खेळणार आहे. जाणता राजा दादर, मिथुन 11 दादर वर्सेस दिवा कोलीवाडा आणि वैशाली स्पोर्ट्स बाग 11 तलोजा आणि त्यांच्या विरोधात जीवदा आणि बामण डोंगरी. सर्वाधिक मोठे संघ आज या प्रतियोगितेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. करूया दुसऱ्या मॅचला सुरुवात. दुसरं टर्न जिथे आपण पाहताय कुणाल तारेकर आणि त्याच्या सोबतीला प्रफुल्ल मोकल हे 2 नामांकित विस्फोटक आणि बेधडक बॅट्समन क्रीडांगणामध्ये एंटर झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन
आशिष परदेशी पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती तयार. आज बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संघ खेळतोय आणि त्यामुळे आता 47 धावा वाचवणं हे फार जोखमीचं काम राहील. वैशाली कॅटर्स सर्व प्रवीणजी कडू यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या पण मंचावर. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्विच हिट केलाय, भिरकावून दिलाय बॉलला आणि बॉलला थेट पाठवलंय सीमा पार. पहिला षटकार, पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स स्वीपचा दणका दिला बॅट्समन कुणाल तारेकरनं आणि थेट सीमारेषा पलीकडे पाठवलाय. आशिषचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा तोच प्रयत्न. मगाशी चांगलं कनेक्शन राहिलं, परंतु इथे चांगली गोलंदाजी. मॅचला मजा येईल, जरूर 47 बनवायचे आहेत, परंतु तेवढीच चांगली कामगिरी यंदाच्या अंगामध्ये श्री सिद्धिविनायक भिंगारी टीमची देखील पाहायला मिळाले. त्यामुळे हे पहिलं षटक किती धावा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बनतील याकडे पारगावच्या खेळाडूचं देखील लक्ष. आणि कुणाल तारेकर असा खेळाडू आहे जो नेहमी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी करतो. त्याच्या सोबतीला सर्वाधिक विस्फोटक डावखुऱ्याचा बॅट्समन प्रफुल्ल मोकल सोबतीला उतरलाय. पहिल्या 2 बॉल मध्ये 6 धावा. पुढे सरसावले, एका आगल्या वेगळ्या शैलीने हा फटका खेळला. अगदी चपराक देत असताना बॉलवरती अर्ध्या खेळपट्टीवरती निघून आला कुणाल आणि त्याच्यानंतर आडव्या बॅटनं भिरकावला होता हा बॉल. तो क्षेत्ररक्षक तैनात ऑन साइडला, रन्स मिळेल एक सिंगल. एका धाब्यानं धाव फलकावरती 3 बॉलच्या अखेरीस 7 धावा. नवीन खेळाडू स्ट्राईक वरती प्रफुल्ल मोकल, जो नेहमी विस्फोटक अंदाजानं बॅटिंग करतो. एक निराळ्या शैलीचा बॅट्समन आहे. वेगानं धावा जमा करणं हे ध्येय नेहमी या खेळाडूचं पाहायला मिळालंय आणि सर्वाधिक लांबलचक षटकार मारण्याची ताकद देखील हा खेळाडू ठेवतो. आणि तेवढाच चांगला गोलंदाज आशिष परदेशीला आपण पाहतो, युवा खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला आपली छाप एक वेगळी उमटवण्याचा प्रयत्न आशिष परदेशीचा राहिलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 3 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती बिनबाद 7 धावा. पहिलं षटक P1 पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण आशिषला पाहू शकताय. बॅटच्या मधोमध कनेक्शन प्रॉपर आहे, बॅटच्या मधोमध लागलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री पार, खणखणीत षटकार. चांगला एक्झिक्यूट केला, बॉलला अगदी समोर येऊ दिला आणि समोर पडल्यानंतर हा लांब लचक षटकार ठोकलाय बॅट्समन प्रफुल्ल मोकलनं. या 6 धाब्यानं धावफलक पुढे जाईल. 13 धावा 4 बॉल मध्ये आतापर्यंत 2 षटकार लगावलेत आशिष परदेशीच्या विरोधात. टार्गेट फक्त 47 आणि त्यामध्ये आक्रमण. पहिल्या सुरुवातीच्या ओव्हरमध्ये ताबडतोब क्रिकेट. प्रचंड वेग, इथे बॉल चांगल्या. मागील ओव्हर बॉल मध्ये षटकार जरूर खाला, पण तो लगेच लाईनला चेंज करत असताना आशिष परदेशीचा हा वेगवान कमबॅक. 5 बॉलचा खेळ संपलाय, धावफलकावरती 13 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. विकेट आले नाहीये तर हा सामना कठीण बनेल श्री सिद्धिविनायक भिंगारी टीमला. थोडेसे पुढे निघाले आणि तदनंतर अंपायरचा इशारा डॉट बॉल. पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस आशिष परदेशीनं धावा खर्च केल्यात बिनबाद 13 धावा. चला कॅप्टन निर्वेद स्पोर्ट्स केगाव दांडा आपण तयारीत राहा आणि याच्यानंतर लगेच तुम्हाला खेळायची पुढची मॅच रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहत आहे. मग अशी अतिश पाटील सरांनी उल्लेख केला की 8चा पोल आहे. सध्याच्या घडीला बऱ्याचशा स्पर्धा आम्ही पाहतो की 10चा लॉट्स 12 संघ एका दिवसामध्ये खेळवले जात आहेत. आणि तो आज आपण कौतुक करूया आयोजक संपूर्ण टीमचं, ज्यांनी फक्त एका दिवसामध्ये 8 संघ आणि ते देखील टॉप क्वालिटीचे संघ या प्रतियोगितेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. कालचा आपण बी पोल पाहिला, आज ए पोल.
फक्त 16 संघाने घेऊन ही स्पर्धा 2 भव्य दिव्य ट्रॉफ्या, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, फिल्डर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला देतोय आपण सायकल. आणि हे आमचं भव्य दिव्य व्यासपीठ WTC लाईव्हच्या माध्यमातून कव्हरेज. साई प्रीतचं देखील चांगलं योगदान आहे स्पर्धेला. आणि सर्व काही तुम्हाला ऑफिशियल पाहायला मिळतंय. कालच्या दिवसामध्ये जय महाराष्ट्रामधील नामांकित निवेदक आज अतिश पाटील सर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेत आणि ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. आणि तो खेळाडू वेळेवरती पोहोचा आणि वेळेवरती स्पर्धा आज पूर्ण करायची, कारण आज एक अतिरिक्त सामना आपल्याला या स्पर्धेमध्ये फायनलचा खेळवावा लागेल. जस्कारचा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. कालच्या दिवसामध्ये घरच्या क्रीडांगणामध्ये सांगितलं इलाका हमारा और धमाका हमारा, आणि काल थेट दाखल झालेला पहिला संघ पाहायला मिळाला. आणि आज आपण 8 संघ खेळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात आशिष परदेशीनं 13, 47चा पाठलाग करायचा आणि अद्याप 34 धावेची आवश्यकता आहे. येणारे 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी 34 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक ज्या खेळाडूच्या नावावरती हा संघ ओळखला जातो आणि तो खेळाडू कुणाल नाईक बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. षटक क्रमांक 2 समोर कुणाल तारेकर हे बिग बॅटल रंगू शकतोय. तेवढ्याच ताकदीचे खेळाडू. पहिला बॉल अंपायरचा इशाराला व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर बोर्ड वरती धावा पाहायला मिळतात बिनबाद 14 धावा. पंचांसमोर डिस्कस सुरू आहे. कुणाल विकेट किपर थोडेसे नाराज पाहायला मिळाले, परंतु पंचाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. आणि रिव्ह्यू नाहीये खेळाडूंना, याची देखील दखल घ्या. आणि ऑफिशियल अंपायर्स डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करणं, आणि जर पंचांना काही वाटलं तरच ते रिफर अगदी पंचांच्या तिसऱ्या टीमी अंपायर्स कडे जाऊ शकतात, अन्यथा रिव्ह्यू दिला जाणार नाही, याची दखल घ्या. इथे एक सिंगल धावफलकावरती 14 धावा. 33च्या आणखीन आवश्यकता. 18 बॉल 33 धावा. 11च्या सरासरीनं मॅच मध्ये वाटचाल करावी लागणार आहे सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगावला. येणारे 18 बॉल 33 धावा. आडव्या बॅटनं मारलाय क्षेत्ररक्षक साहिल मिसाल, पोहोचलाय बॉल पर्यंत आणि पहिला धक्का लागलाय श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव टीमला. कुणाल तारेकर बाद. मध्ये धावा आल्या 13. कुणाला लगेच विकेट्स देखील त्यांना मुख्य खेळाडूला परतावल्या. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपली धडक कामगिरी बेधडक कामगिरी दाखवत असताना बॅटिंग मध्ये रन 46 काढल्या. 47चा पाठलाग करतोय टीम सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव, परंतु मुख्य खेळाडू आता परतला आणि त्याच्या जागेवरती नवीन खेळाडू मैदानामध्ये येताना पाहायला मिळतो. अभिषेक पाटील वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. कुणाल तारेकर पहिली विकेट्स प्राप्त करण्यामध्ये कुणाल यशस्वी झाला. मॅचला मजा येईल. 4 षटकांची मॅच. 47चा पाठलाग. नवीन खेळाडू अभिषेक मैदानाच्या आतमध्ये. 47चं टार्गेट. थोडीशी घाई करा, स्पीडअप द्या मॅचला. खेळाडूंना ही सूचना आयोजकांकडून पुन्हा एकदा मिळाली. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट ना पुढचा बॉल. यावेळी आणखीन एक डॉट बॉल. पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेतो, ही खासियत कुणालची आहे. बऱ्याचशा स्पर्धा तो आखाती राज्यांमध्ये जाऊन खेळल्या, विविध तालुक्यांमध्ये जाऊन त्यानं स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला. आणि भिंगारी टेनिस क्रिकेटला पुन्हा एकदा एक वेगळा दर्जा प्राप्त करून देणारा हा कुणाल आपण पाहताय. आणखीन एक डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर पारगाव टीम वरती राहील. थोडीशी गती कमी करून घेतली आणि आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. या मॅच मध्ये आपली वापसी निर्माण करण्याचा प्रयत्न सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव टीमला मागे ढकलण्याचा प्रयत्न चालू आहे बॉलिंग डिपार्टमेंट कडून. चांगली कामगिरी. सध्याच्या घडीला 3 बॉल पाहिले तर 3 डॉट बॉल आलेत. पहिला अवांतर बॉल, परंतु त्याच्यानंतर 3 लागोपाठ हे निर्धाव चेंडू पाहायला मिळालेत. धावफलकावरती एक खेळाडू बाद 14 धावा. क्रीडांगण पहा, अगदी तिथून गाड्या देखील येत आहेत, त्यामुळे जशा गाड्या येत आहेत तसा सामना आपल्याला थांबवावा लागतो. आणि तिथे फिल्डिंग पोझिशन आहे, खेळाडू उभे आहेत लॉंग ऑनला, मिड विकेटला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. धावफलकावरती 14 धावा. पुढचा बॉल. फुल टॉस बॉल फिरून मारलाय, जागा बनवली आणि त्याच्यानंतर फाईन लेग बाउंड लाईनच्या दिशेने बॉल तिथे थांबलाय. सर्वांना असं वाटलं की या बॉलवरती 4-6 नक्की किती धावा मिळतील, आणि तिथे आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्यामुळे रन्स अवघी एकच धाव.
खेळाडू देखील ह्याच अपेक्षेमध्ये होते की आता 4 धावा सहज मिळू शकतात. तो बॉल अक्षरशः जाऊन दबकला तिथे आणि फक्त एक सिंगल आणि एका धाब्याने धाव फलकावरती धावा. एक खेळाडू बाद 15 रन्स. त्याच्यानंतर विनर वर्सेस विनर मॅच. निर्भेद स्पोर्ट्स केगावनं पहिली मॅच जिंकले. केगाव दांडा आणि त्यांच्या विरोधात या मॅच मध्ये जिंकणारा संघ खेळेल. हा सर्वाधिक मोठा पोल आपण पाहतोय आणि त्यामध्ये असणारी दुसरी लढत. प्रफुल्ल मोकल हा खेळाडू अद्याप खेळपट्टीवरती आहे, जो कधी मॅचला टर्न करण्याची ताकद धमक ठेवतो. हार्ड हिटर खेळाडू म्हणून या टीमची ओळख. क्रिकेटचंच गाव म्हणून पारगावची ओळख राहिले. बरेचसे स्टारकास्ट खेळाडू या पारगाव टेनिस क्रिकेटनं दिले आणि सध्याच्या घडीला आपण भिंगारी टीमला त्यांच्या विरोधात 2 हात करताना पाहतोय. नेक्स्ट बॉल कमी गतीने टाकलाय आणि हे षटक अक्षरशः श्री सिद्धिविनायक भिंगारी टीमच्या नावावरती चाललंय. संलग्न आतापर्यंत विचार केला तर 5 बॉल मध्ये 4 डॉट बॉल आलेत आणि एकच बॅटनं धाव काढू दिले. कुणाल नाईकची हीच खासियत आहे आणि म्हणूनच की का हा खेळाडू मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाची छाप का सोडतो याचं कारण या मैदानामध्ये दाखवत असताना आणखीन एक कमी गतीने टाकलाय. डीप मिड विकेट मध्ये टोलावलाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्यात आणि हे दुसरं षटक समाप्त होईल 2 षटकांच्या अखेरीस. धाव फलकावरती धावा श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव. एक खेळाडू बाद 17 धावा. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांमध्ये धाव फलकावरती 17 धावा येणारे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 30 धावेची आवश्यकता. 12 बॉल 30 धावा. 15चा रिक्वायर्ड रन रेट. अशी पहा जवळजवळ 12च्या सरासरीने वाटचाल करायची होती परंतु आता रन रेट पुढे चाललाय. जवळजवळ 30 धावा 12 बॉल मध्ये पूर्ण करायच्या आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 15 रन्स. 12 चेंडू 30 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 साहिल मिसाल बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. हे तिसरं षटक सातत्यानं दर्पणला आपण हाताळताना पाहतो परंतु आज दर्पण नाहीये. रघु परदेशी स्क्वॉड मध्ये नाहीये त्यामुळे बॉलिंगची ताकद का कमी पडेल का या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 12 बॉल 30 धावेची आवश्यकता. अद्याप सामन्यामध्ये काही बिनसलं नाहीये. सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव इथूनही सामना जिंकला जाऊ शकतोय. फक्त 15 काढायचे प्रति ओव्हर. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं भिरकावलाय आणि बॉल चाललाय थेट जसकार नगरीमध्ये. आउट ऑफ द पार्क. सीमा पार. षटकार. बारा बॉल 30 धावेची आवश्यकता असताना हा लांब लचक षटकार आलाय आणि आता समीकरण येणारे शेवटचे 11 बॉल 24 धावेची आवश्यकता. बॉल कधी हरवला गेला फुटला तर नवीनच बॉल दिला जाईल याची देखील दखल घ्या. चांगला एक्झिक्यूट केला बॉलला. या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न. 11 बॉल 24 धावेची आवश्यकता. येथे पराभवाची फिकीर केली कोणी. संघर्षाने पेटलेल्या वस्तीत जन्मलोय आम्ही हे सांगणारी फटकेबाजी. चांगली बॅटिंग सुरू आहे. आणखीन एक शॉर्ट पिच बॉल आणि तो आता टर्न केला साहिल मिसालनं बॉलला. वळण दिलं आणि ते डॉट बॉल. षटकार नंतर चांगली वापसी. समीकरणात येणारे शेवटचे 10 बॉल आणि अद्याप 24 धावा. मॅच आता समतोल परिस्थितीमध्ये. बॅलन्स सामना. 50-50 मॅच. कोण जिंकेल कोणाला पहिला विजय प्राप्त होईल. इथे देखील वेगवान बॉल. मागच्या बॉल मध्ये गती कमी केली परंतु इथे वेगाने बॉल फेस करत असताना रन्स मिळेल. एक सिंगल. चला अंपायर्स बॅटकट. एक धाव ऍड केली जाईल. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. 23 रन्स 24 धावा 24 रन्स धाव फलकावरती ऍड झाल्यात. अद्याप या ओव्हर मधले 3 शेवटचे बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल मिसाळचे षटक. साहिलनं आज बॅटिंग मध्ये हवा तितका दमखम दाखवला नव्हता परंतु या मॅच मध्ये धावा आता त्याला वाचवायच्या. चांगला सामना रंगत चाललाय परंतु सलामीला आलेला बॅट्समन प्रफुल्ल मोकल अद्याप खेळपट्टीवरती उभा. एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. कमी गतीने टाकला आडव्या बॅटनं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये. खराब फिल्डिंग आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. इट्स अ 4 रन.
सोडल्या असंच म्हणूया, कारण हा चांगला संधीचा फायदा उचलण्याची संधी होती, परंतु इथे कॅच ड्रॉप. क्रिकेटमध्ये फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्टँडर्ड, फिल्डिंगची गुणवत्ता ही फार महत्वाची असते आणि जर अशा चुका कराल तर या मॅच मध्ये आव्हान टिकून राहणं फार कठीण बनेल. जिथे विकेट्स मिळणार होती तिथे आल्या 4 धावा आणि धावफलक 28 वरती 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिंदगी है साहब, या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. मॅच जिंकायची असेल तर धडपड ही करावी लागेल, घाम गाळावा लागणार आहे टीम सी सिद्धिविनायक भिंगारी टीमला. कारण अद्याप ही मॅच संपली नाहीये. इथे 4 धावा एक्स्ट्रा खर्च केल्यात मी तर म्हणेल आणि प्रफुल्ल मोकल या मुख्य खेळाडूला संधी जिथे विकेट्स मिळणार होती आणि हा खेळाडू नेहमी मॅच जिंकण्याची भूमिका बऱ्याच वेळा मांडून राहतो आणि चला अद्याप ही चान्स आहे. प्रफुल्ल मोकल चांगली बॅटिंग करतो, एक षटकार एक चौकारानं डावाला त्यानं पुढे नेल्या. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. ओ लोअर फुल टॉस स्टंपच्या मागे, वारंवार क्षेत्ररक्षण खराब, बॉल चालला लॉंग स्टॉप सीमा पार, हा नशिबाचा आणि संघर्षमय चौकार. बारा बॉल 30 आवश्यकता असताना या ओव्हरमध्ये अर्धा टप्पा पूर्ण केलाय आणि आता अवघ्या 15 धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव टीम राहिली आणि मागील 2 चुका या मॅच मध्ये फार दूर घेऊन चालल्या श्री सिद्धिविनायक भिंगारी टीमला. चला दांडा टीमचे कॅप्टन या निर्वेद स्पोर्ट्स केगाव दांडा टीम आयोजकांकडून सूचना मिळाली आणि ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आणि विनर वर्सेस विनर पुढचा सामना असणार आहे. हा सामना आपण 4 षटकांचा खेळतोय. पहिली मॅच 5 षटकांची खेळवली गेली, परंतु या सामन्यामध्ये खेळाडू उशिराने पोहोचले त्यामुळे 4 षटकांची मॅच. अद्याप या मॅच मध्ये 15 धावेची आवश्यकता श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल मिसाळ तयार. फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं मारला, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु इथे देखील खराब फिल्डिंग आणि बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे आणि या मॅच मधली विजयाची डरकाळी फोडणारा हा खणखणीत षटकार. चला टीम मीटिंग नाहीये, खेळाडू या गोष्टीकडे लक्ष ठेवा. सिद्धिविनायक भिंगारी टीम कदाचित हाय जम्पची गरज होती, बॉल अडवण्याची क्षमता ठेवायला हवी होती खेळाडूने. समीकरण शेवटचे 6 बॉल, मॅच जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता. टेन्शन वाढले टीम सद्गुरू सिमेंट सप्लायर आरगाव टीमच्या विरोधात भिंगारी टीम अडचणीमध्ये सापडल्या आणि मागच्या ओव्हरमध्ये 3 मिसफिल्ड जिथे 2 चौकार 1 षटकार आणि सामना आता अक्षरशः बदलला. येणारे 6 बॉल आणि अवघ्या 9 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये जिंकण्यासाठी आता गोलंदाजांची अग्निपरीक्षा. 6 बॉल मध्ये 9 वाचवायचे. रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर वो समंदर भी आएगा. थककर न बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. बॅटिंग ब्रिलियंट परफॉर्मन्स दिलाय. अफलातून फटकेबाजी प्रफुल्ल मोकलची. वन टीम ब्रॉज इन ट्रबल द वन मॅन स्टँड लाईक अ सुपरमॅन. या टीमचा मुख्य खेळाडू आहे आणि या मॅच मध्ये जिद्दीनं आणि तेवढ्याच बेधडक अंदाजानं बॅटिंग करतोय. शेवटचे 6 बॉल आणि अद्याप 9 धावेची आवश्यकता. का बॉलिंग डिपार्टमेंट या 9 धावा वाचवण्यामध्ये प्रयत्न करेल का या 9 धावा वाचवण्याचा रेकॉर्ड या क्रीडांगणामध्ये घडला जाईल का, हा प्रश्न आता प्रेक्षक एकमेकाला विचारतात. परंतु तेवढा सोपं नाहीये, कारण एकच विकेट्स मिळाले, सलामीचेच खेळाडू खेळतात, त्यामुळे त्यांच्या विरोधात 9 धावा वाचवण्याची किमया साधण्यासाठी गोलंदाजांना अगदी टिचून मारा आता करावा लागेल. शेवटचे 6 बॉल 9 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटक. लॅकत येत आहेत अंतिम षटकामध्ये. ओव्हर द विकेट्स न लॅकतचा पहिला बॉल. पहिलाच बॉल आणि थेट पाठवलाय पुन्हा एकदा डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर.
शेवटचे 5 बॉल मॅच जिंकण्यासाठी अवघ्या 3च धावेची आवश्यकता. मागील 2 बॉल मध्ये 12 कुठल्यात, त्यामुळे हा सामन्यातला अंतर अक्षरशः कमी करून टाकलाय. 5 चेंडू 3 धावा. बॅट्समन आपण अभिषेक पाटीलला पाहतोय, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि इथे हा फटका चाललाय विनिंग स्ट्रोक आणि या षटकारानं हा सामना फिनिश केलाय. मॅच संपवले अभिषेक पाटीलनं आणि 4 चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकलाय. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव, मनपूर्वक अभिनंदन. चला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतील चांगली परफॉर्मन्स, चांगला खेळ कोणी केला या इनिंग मध्ये. टॉस देखील आपण लगेच घेणार आहोत. निर्वित स्पोर्ट्स केगाव दांडा आणि त्यांच्या विरोधात श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव. चला कॅप्टन या सर्व सुरुवातीला पारगाव टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस केला जाईल आणि सामना 4 षटकांचा असणार आहे, याची देखील दखल घ्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रफुल्ल मोकल ठरलाय. 8 बॉल 22 धावा. प्रवीणजी कडू यांना मी विनंती करतोय, आमचे लाडके मान्यवर प्रवीणजी कडू या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण हे पारितोषिक देऊया. प्रफुल्ल मोकलला अफलातून बॅटिंग आणि या टीमचा अगदी विस्फोटक हार्ड हिटर कार्ड म्हणून ओळखला जातो आणि सामना जिंकला श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगावने आणि त्यांच्या विरोधात निर्वित स्पोर्ट्स केगाव असा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल.